नागपूरच्या अनेक भागामध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे सोयाबीन कपाशी पिकांना फटका। प्रशासनाकडून पंचनामे न झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना मदत करा। भाजपा आमदार चरणसिंग ठाकूर यांची राज्य सरकारकडे मागणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका। झाडाला लागलेल्या मोसंबी पडल्या गळून। हातातोंडाशी आलेल्या शेतकऱ्यांचा घास हिरावला। नागपूरच्या अनेक भागात मध्यरात्री मुसळधार पावसाची हजेरी। प्रशासनाकडून पंचनामे न झाल्याचा शेतकऱ्यांवर आरोप। नागपूरमधील काही भागामध्ये पावसाची हजेरी। पावसामुळे संत्रा आणि मोसंबी पिकांचं अतोनात नुकसान। शेतकऱ्यांचं हेक्टरी 6 ते 7 लाखांचं नुकसान। फळबागांच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल। मध्यरात्रीपासून धाराशिवच्या भूम परिसरामध्ये जोरदार पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप। पुढील 2 दिवस धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यामध्ये पुन्हा अतिवृष्टी। वडवळ गावातील अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। ओढ्याचं पाणी गावात घुसलं, त्यामुळे पूरस्थिती निर्माण। बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज पुन्हा पावसाला सुरुवात। अतिवृष्टीने बीड जिल्ह्याचं प्रचंड नुकसान। शेतातील सर्व प्रकारचं पीक आणि फळबागा उद्ध्वस्त। हिरव्या मिरचीची आवक वाढली। पुन्हा एकदा मिरचीच्या दरात घसरण। हिरव्या मिरचीचे दर 10 ते 15 रुपये किलो। मिरचीच्या दरामुळे शेतकरी अडचणीत।